पंतप्रधान मोदी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या ठिकाणानं आजच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करणार आहेत आणि या ठिकाणी ते जगदंबा मातेचं दर्शन घेतील। त्यानंतर संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करतील। त्यानंतर नगारा भवनाचं लोकार्पण ते करणार आहेत। पारंपरिक पेहराव करत याशिवाय पारंपरिक गाणे आणि नृत्य करत बंजारा समाजातील महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत देखील करणार आहेत। तर थेट पोहरादेवीतून याचा आढावा आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांनी घेतला, बघूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे येत आहेत आणि त्यांच्याच स्वागतासाठी आज बंजारा समाजातील सर्व नागरिक जे आहेत ते सज्ज झालेले आहेत। तसेच इथे पोलिसांचा मोठा फौजपटा जो आहे तो तैनात केला गेलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने जे गेट केलेलं आहे त्या गेटवरती पोलिसांचा फौजपटा मोठा तैनात केला गेलेला आहे। औरंगाबाद, अमरावती, नांदेड, नागपूर या सर्व ठिकाणाहून जे पोलीस आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। तो तब्बल 4 ते 4.5 हजारांचा फौजपटा जो आहे तो या ठिकाणी केला गेलेला आहे, तैनात आहेत पोलीस। आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने सर्वच माणसांना जे आहे ते चेक केलं जात आहे। कुठलीही चुकीची गोष्ट ही आतमध्ये सभेस्थळी नेऊ दिली जात नाही। तसेच पाण्याच्या देखील बॉटल्स देखील आतमध्ये नेण्यास बंदी आहे। या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीने एका ठिकाणी महिलांसाठी आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे तर दुसऱ्या ठिकाणी पुरुषांसाठी आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे। या ठिकाणी मोठा पोलिसांचा फौजपटा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पोहरादेवीमध्ये येत आहेत त्यासाठी तैनात केला गेलेला आहे। कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, पोहरादेवी। तर वाशिम मधली तयारी आपण बघितली, मात्र मोदींच्या हस्ते आज मुंबई आणि ठाण्यातील कुठल्या कामांचं उद्घाटन होईल तेही बघूयात। पोहरादेवी दर्शन ते 11 वाजता करणार आहेत। त्यानंतर 11:30 वाजता बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे। दुपारी 12 वाजता 23,300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ केला जाईल। दुपारी 4 वाजता ठाण्यात 32,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली जाणार आहे। बीकेसी ते आरे JVLR दरम्यान धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा आज दाखवला जाईल।